साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. पाणीपुरवठा योजनांच्या कंत्राटदारांनी केले निदर्शने. वर्षभरापासून थकलेली बिले अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना गत मार्चपासून केलेल्या कामांची देयके मिळाली नसून शासनाने 15 दिवसांच्या आत पाणीपुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा जिल्ह्यातील सर्व जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनांची कामे बंद करून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा बुलढाणा जिल्हा पाणी पुरवठा कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने शासनास देण्यात आला आहे. या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल 25 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसमोर निदर्शने व शासनाविरोधात घोषणाबाजी करत राज्याचे पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील तसेच सचिवांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवले आहे. कंत्राटदारांना गत मार्चपासून करण्यात आलेल्या कामांची देयके अदा न केल्यामुळे सर्व कंत्राटदार हे आर्थिक संकटात सापडले असून योजनेतील कामांच्या प्रगतीवर त्यांचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आंदोलनामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष अभय इंगळे, कार्याध्यक्ष अतुल लाहोटी, सचिव कैलास सोळंकी, कोषाध्यक्ष अब्दुल मुनाफ, डॉक्टर अजय जयवार यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते. पाणी पुरवठ्याची जी कामं आहेत ती मेजरली मार्च, एप्रिल, मे या दरम्यानच पूर्ण करता येतात. नंतर ते शेतं पेरले जातात, पाऊस पाण्यात कामं होत नाहीत. आता हा ऐन कामाचा सीझन आहे. मागच्या 1 वर्षापासून आमचे देयके प्रलंबित आहेत. आम्हालाही वाटते की लोकांना पाणी मिळालं पाहिजे. त्याकरता अजूनही काही प्रमाणात आमची कामं चालू आहे. एवढ्या आर्थिक अडचणीत असतानासुद्धा तरी आमची एकच मागणी आहे की आमचे देयके देण्यात यावे, जेणेकरून लोकांना पाणी देता येईल आणि आमचे कामही पूर्ण करता येईल वेळेच्या आत. हे सगळे बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना करणारे सर्व कंत्राटदार जमा झालेले आहेत. जवळपास 1 वर्ष झालं. 1 वर्षापासून कामाचे देयके प्रलंबित आहेत आणि कंत्राटदार सगळे आर्थिक संकटात सापडलेले आहेत. कर्ज झालेले आहे त्यांच्यावर, दुकानदारांचे देणे बाकी आहे, स्टील, सिमेंट यांचे देयके बाकी आहेत. तो अशा प्रकारे आज सर्व कंत्राटदार, जिल्ह्यातले कंत्राटदार आज जिल्हा परिषदेचे माननीय CO साहेब यांना काम बंद करण्याबाबत आंदोलन निवेदन देण्यासाठी इथं सर्व जमा झालेले आहे. कंत्राटदारांची बिलं मागील काही महिन्यांपासून थकीत आहे. ज्यावेळी शासनाकडून निधी प्राप्त होईल त्यावेळी आपण त्यांना देयक अदा करण्यात येतील. तरी कंत्राटदारांना विनंती आहे की त्यांनी काम बंद आंदोलन करू नये. जी प्रगती पद्धती ती सुरू ठेवावी.